माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, सिंगल पेज AC सिरीज सर्किटमध्ये आपण काही एक्झाम्पल सॉल्व करतोय. तर हा एक्झाम्पल आहे अ सिरीज सर्किट कन्सिस्टिंग ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम and capacitance 200 microfarad connected across 200 volts 50 hertz supply. कॅल्क्युलेट VR म्हणजे व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स आणि करंट ह्या गोष्टी इथं काढायचं आहे. फायनलला पॉवर फॅक्टर आणि पॉवर काढायचा आहे. तर लक्ष द्या, ह्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी दिलेत समजून घेऊ आपण. हा सिरीज सर्किट आहे. 100 ओहम रेजिस्टन्स आणि 200 मायक्रोफॅरेड कॅपॅसिटन्स त्यांनी दिलेलं आहे. 200 व्होल्ट सप्लाय आणि 50 हर्ट्ज सप्लाय इथं दिलेले आहेत. तर आपल्याला फाइंडमध्ये काय करायचं आहे समजून घ्या. फाइंडमध्ये VC काढायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर. VR काढायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टर. आणि I काढायचं आहे, करंट. त्याच्यासोबतच पॉवर फॅक्टर काढायचं आहे आणि पॉवर P काढायचं. ह्या गोष्टी इथं आपण सॉल्व करायचं आहे. तर चला आपण सोल्युशनकडे जाऊयात. सोल्युशन त्याच्यामध्ये गिवन डाटाज लिहून घेऊया. गिवन डाटा पहा. गिवन डाटामध्ये रेजिस्टन्स R इज इक्वल टू 100 ओहम, कॅपॅसिटन्स C इज इक्वल टू 200 मायक्रोफॅरेड युनिट, व्होल्टेज 200 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज. ओके. तर आपण स्टार्टिंगला जो कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला जेड काढण्यासाठी, इम्पिडन्स जेड काढण्यासाठी XCचं गरज पडतोय. इथं XC डायरेक्ट दिलेलं नाही, C दिलेत, म्हणून आपण काय करतोय XC काढून घेतोय. XC इज इक्वल टू 1/2πfC हा फॉर्म्युला आहे. चला तर XC इज इक्वल टू हे व्हॅल्यू पुटअप करून घेऊया. 1 आहे तसं राहतोय. 2 गुणिले पाय गुणिले 50, फ्रिक्वेन्सी 50 आहे. C 200 इंटू 10⁻⁻⁶. हे पहा. आता हे कॅल्शियममध्ये आपण डायरेक्टली XCचं व्हॅल्यू काढू शकतोय. हे पहा, कॅल्शियममध्ये डायरेक्ट 1 घ्यायचा. 1 मध्ये 2 इंटू पाय इंटू 50 इंटू 200 इंटू 10⁻⁻⁶. पहा आन्सर येतोय 15.91. 15.91. XC इज इक्वल टू 15.91. ज्यावेळी आपल्याला XCचं व्हॅल्यू येतोय हा ओहममध्ये असतो. ओके. आता XC आल्यानंतर आपण जेड काढूयात. चला, जेडचा फॉर्म्युला आहे जेड इज इक्वल टू √R² अधिक √R² अधिक XCचा वर्ग. पहा आता आपल्याला R दिलेत 100. जेड इज इक्वल टू पहा मध्ये 100 त्याचा वर्ग अधिक XC आहे 15.91 त्याचा वर्ग. हे कॅल्शियममध्ये आपण पुटअप करून जेड काढून घेऊयात फास्टमध्ये. पहा अंडररूट ठेवायचा. अंडररूटमध्ये ब्रॅकेट पहिला 100 त्याचा वर्ग अधिक ब्रॅकेटमध्ये 15.91 त्याचा वर्ग. 15.91 ब्रॅकेट कंप्लीट त्याचा वर्ग. उत्तर येतोय 101.25. पहा जेड इज इक्वल टू 101.25. जेडचा युनिट असतो हा आपण जेड इथं काढलेलो आहोत. तर चला त्याच्यानंतर आपण I काढूया. I काढण्यासाठी जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू V/Z. करंट I इज इक्वल टू V/Z. आता आपल्याला V जो दिलेला आहे ते 200 गिवनमध्ये आहे. जेड जो आहे 101.25 आपण कॅल्क्युलेट केलेले आहोत. ते आपण कॅल्शियममध्ये पुटअप करून घेऊया. पहा 200
डिवायडेड बाय 200 divided by 101.25 आन्सर येतोय 1.975 एम्पियर. I is equal to 1.975 एम्पियर. आपलं करंट आलेला आहे. आता इम्पिडन्स आणि करंट झाल्यानंतर आपण व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स हे गोष्ट काढूयात. चला पहा, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स. व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स फॉर्म्युला आहे VR इज इक्वल टू I इंटू R. VR इज इक्वल टू I इंटू R. VR इज इक्वल टू I जो आपण काढलेला आहे ते 1.975 इंटू R जो आहे तो 100. ह्याचं आपण कॅल्शियममध्ये पुटअप करून आन्सर काढूया. 1.975 इंटू 100 आन्सर येतोय 197.5. VR इज इक्वल टू 197.5 व्होल्ट. सेम तसेच व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर काढूया. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटर तर VC इज इक्वल टू I इंटू XC. हां, आपण आयचं व्हॅल्यू पुटअप करूया. VC इज इक्वल टू 1.975 आयचं व्हॅल्यू. XC जो आहे XC हे 15.91 पाठीमागं आलेलं आहे उत्तर 15.91. चला तर हे कॅल्शियममध्ये पुटअप करूया. इथे बघूया. 1.975 इंटू 15.91 आन्सर येतोय 31.42. VC इज इक्वल टू 31.42 व्होल्ट. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स 31.42. आता आपण कॅल्क्युलेट पॉवर फॅक्टर काढूया. पॉवर फॅक्टर कॉस ऑफ फाय इज इक्वल टू आपल्याला फॉर्म्युला आहे R अपॉन Z. R आपल्याला दिलेला आहे किती 100 आणि Z आहे 101.25. पहा उत्तर किती येते कॉस फायचं 100 डिवायडेड बाय 101.25. आन्सर करायचा उत्तर येतो डायरेक्टली 0.987. cos phi is equal to 0.98. लीडिंग पॉवर फॅक्टर आहे 0.98. चला नेक्स्ट राहिलेलं पार्ट आहे पॉवर. कॅल्क्युलेट पॉवर काढायचं आहे आपल्याला फायनली. पॉवर P इज इक्वल टू पहा फॉर्म्युला आहे VI cos phi. V इंटू I इंटू कॉस ऑफ फाय. चला P इज इक्वल टू व्होल्टेज जो आपल्याला मेन दिलेला आहे तो आहे 200 व्होल्ट इंटू करंट आपण काढलो आहे किती येतो आपलं करंट 1.975 इंटू कॉस फाय किती आले आपला 0.98. चला हे आपण काय करूया कॅल्शियममध्ये पुटअप करून घेऊया. बघा 200 इंटू 1.975 इंटू 0.98 आन्सर येतोय 387.1. पहा 387.1 लिहून घ्या. पॉवर P इज इक्वल टू 387.1 पॉवर हा
वॅटमध्ये असतो. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या एक्झाम्पलचा हा पॉवर शेवटचा स्टेप आन्सर होता. आपण ते एक्झाम्पल एकदा रिवाइज करून घेऊया. त्याच्यामध्ये काय काय गोष्टी दिल्या होत्या, आपण कोणकोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये केलो बघा. सिरीजमध्ये 100 ओहम आणि 200 मायक्रोफॅरेड ह्या गोष्टी दिल्या होते. 200 व्होल्ट 50 हर्ट्ज सप्लाय दिलं होतं. त्याच्यासोबत आपल्याला फाइंड होता VC, VR, I, पॉवर फॅक्टर आणि पॉवर. सोल्युशनमध्ये RC, F गिवन डाटा लिहून घेतला. XC काढण्यासाठी 1/25 FCचा फॉर्म्युला वापरला. Z इज इक्वल टू √R² प्लस XCचा स्क्वेअर या गोष्टी वापरल्या. त्याच्यानंतर I काढण्यासाठी I इज इक्वल टू V/Z फॉर्म्युला वापरला. त्यासोबत व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स काढण्यासाठी VR इज इक्वल टू I इंटू R यूज केला. व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटरसाठी VC इज इक्वल टू I इंटू XC वापरला. पॉवर फॅक्टर cos phi इज इक्वल टू R/Z यूज केला. कॅल्क्युलेट पॉवरमध्ये P इज इक्वल टू VI cos phi. अशा तऱ्हेने हा एक्झाम्पल पूर्णपणे संपलेला आहे. कोणाला काय अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला कळवा. चला, बाय बाय.